नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज बघा रानात आली. रानात विहिरीवर मोटर चालू होती, आता विहिरीवर आली आहे. तर बघा बघते तर काय 4 बेडकं पायरीवर बसली ती. बिचारी पावसाळ्यात पडत असतील वरनं, त्यांना काय बाहेरच निघायला येत नाही. पाणी हो का किती स्वच्छ झालं आहे वाऱ्याने. घाण तेवढी बाजूला साठली या. केळीची पानं, चिमण्यांची 2-4 घरटी पडली ती. मग काय हो का उगवून आली तरी पाखरं खाती ती. काय करायचं आता पाखरांना. गावात किती आलं या. औषध मारलं या, लागले जळायला. निम्मार्ध जळलं. इकडं बघा लागण चालली या. शेजारी लागण करते ती पलीकडं. मातीत कांड्या मुजवले त्या आणि वरनं पाणी देते ती. आता कोण चिखलात कांड्या दाबत नाही, काय नाही, डायरेक्ट मातीत मुजवून टाकते ती. आणि आमच्या मालकाने का पेरूचं झाड तोडून टाकलं. इतकं पेरू आलं होतं आणि विहिरीत पेरू पडते ते पाणी खराब होतं आहे म्हणून का झाडच तोडून टाकलं. आणि किती पेरू गळून पडले ते बघा, जाळून टाकलं. आणि कुत्रं आलं आहे बघा, रोज माझ्यासोबत येतं. मला त्याच्यामुळे अजिबात भीती वाटत नाही रानात यायची, कारण ती सोबतच असतं बघा माझ्या. एकदा काय झालं तर कुत्रं माझ्यासोबत आलं आणि काही ऊस थोडा बारका होता आणि ती गाड्यात आणते म्हणून घरच्यांनी त्याच्या गळ्यात ते लाकूड, मोठं लाकूड बांधलं होतं दाव्याने. आणि ते त्याला फासच लागला ऊसामध्ये. ऊसात गेलं आणि फासच लागला. ती परत ना मी काय तर रानात करायला आलेली, इळा होता, मी दाव तोडलं डायरेक्ट. ते त्याच्या तोंडाला फेस आला होता नुसता. म्हणून तर कुत्रं बघा माझ्यासोबत येतं जातं, त्याला कळतं सगळं. आणि मालकाने हो का बांधावर औषध मारलं या. आणि वारं होतं, ते वाऱ्यानं जांभळ लावली बघा, पांढरी जांभळ आहे. वाऱ्यानं जांभळीवर नुसता त्याचा धुरळा गेला या. तरी पण त्या पानं कशी झाली ती, कवळी पानं आपोआप वाकडी झाली ती. आता काय माहिती कशी ती. आत्ता शिक तर लावलेला आहे बघा, 2 महिने झालं रोप तवर ही झालं.